हॅलो. हा, बोला की. काय नाही, 2 तास झाले इथं बानेरमध्ये बसलोय. ट्रिप नाही, काय नाही. धंदाच राहिला नाही काहीच. रेट पण नाही भेटत आहे. सीएनजी वाढलाय. गाड्या पण वाढल्या. हो. सकाळी मी काढली ना, 9 वाजता काढली गाडी बाहेर. आता हा, धंदाच नाही राहिला काहीच. काय करू समजत नाही. हप्ता पण जात नाही माझा. भरपूर लोक गाड्या घेत आहेत. हो, बरोबर आहे ना. तर श्री स्वामी समर्थ मित्रांनो, ब्लॉग विथ श्री मध्ये अजून एक नवीन व्हिडिओ मध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आता जे संभाषण ऐकलं, ऍक्च्युली फोन वगैरे काय नव्हता आला, पण मी असंच बोलत होतो. तर सध्याची कंडिशन बघाल धंद्याची, ओला उबरची पुण्यामध्ये, तर सगळीकडे वातावरण असे आपल्याला ऐकायला असंच भेटतं सगळीकडं, की धंदा नाही राहिला. भरपूर साऱ्या लोक गाड्या घेत आहेत. त्याच्यानंतर सीएनजी वाढला, कंपन्या रेट देत नाहीत, आणि काय करू समजत नाही. माझी ईएमआय सुद्धा जात नाही. भरपूर जण गाड्या घेतात आणि लवकरच एका वर्षाच्या आतमध्ये विक्रीला पण काढतात. तर आज आपण बोलणार आहोत सगळे याच विषयावरती. तर नक्की होतंय काय, म्हणजे ओला उबरची रिएलिटी काय आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण हा बिझनेस बघतो, ज्यावेळेस आपल्याकडे गाडी नसते, तोपर्यंत हा बिझनेस आपल्याला खूप छान वाटतो, की मस्तपैकी ट्रिप आली तर घ्यायची, इकडून तिकडे कस्टमरला ड्रॉप करायचं, त्याच्यानंतर नवीन ट्रिप येते, परत कस्टमरला घ्यायचं, परत दुसरीकडे ड्रॉप करायचं. तर हा बिझनेस असा पद्धतीचा वाटतो, आणि काय आपल्याला फक्त एसी मध्ये गाडी चालवायची, पैसे घ्यायचे, बस एवढंच. परंतु ज्या वेळेस गाड्या आपण घेतो मित्रांनो, म्हणजे आता ज्यांनी आता रिसेंटली गाड्या घेतल्यात किंवा जे कोणी गाड्या घेण्याचा प्लॅन करत आहेत, तर मी आता जस्ट गुगलवरती सर्च करत होतो, तर 2023-24 मध्ये जवळजवळ नवीन गाड्या 9,000 ते 10,000 रजिस्टर झालेल्या आहेत. म्हणजे आणि हे 2023-24 मध्ये सगळ्यात जास्त आरटीओ मध्ये रजिस्टर झालेलं प्रमाण आहे आतापर्यंत, इथून पाठीमागचं. आणि इथून पुढे पण भरपूर साऱ्या लोक गाड्या घेतच आहेत. तर हे ओपन मार्केट आहे, त्याच्यामुळं मी काय सांगू शकत नाही तुम्हाला गाड्या घ्यायच्यात नाही घ्यायच्यात. परंतु ज्यावेळेस आपण गाडी घेण्याचा विचार करतो, त्यावेळेस मला वाटतं एकदा एकदा आपण घरातल्या आरशापुढे उभं राहा आणि एकदा स्वतःला प्रश्न विचारा, की मी 1, 2, 2.5, 3 लाख रुपये डाऊन पेमेंट भरून नवीन गाडी घेतोय, तर ह्या बिझनेस ची तुम्हाला कितपत माहिती. तुम्ही स्वतःला विचारा, की बाबा मी हा जर समजा गाडी घेण्याचा डिसिजन घेत आहे, तर मी माझ्या मनगटामध्ये तेवढी ताकद आहे का, तर मी तो डिसिजन घेतलेला एकदम बरोबर ठरवेन. कारण गाडी घ्यायच्या अगोदर आपल्याला खूप सारे स्वप्न असतात. मी 30,000, 40,000, 50,000 रुपये गाडी धंद्यामध्ये कमवेल. परंतु ज्यावेळेस आपल्याला प्रॅक्टिकली हे काम करण्याची वेळ येते, त्यावेळेस जागच येत नाही, धंदाच नाही, ट्रिपच नाहीत, सीएनजी वाढला, गाड्या भरपूर झाल्या. तर या अशा पद्धतीचे आपल्याला कारण ऐकायला भेटतात. तर गाडी घ्यायच्या अगोदर मला तर वाटतं की एकदा स्वतःला प्रश्न विचारा, की मी ज्यावेळेस गाडी घेतोय, तर मी गाडी चालवण्यासाठी किंवा हा बिझनेस करण्यासाठी कॅपेबल आहे का. आपण स्वतःची कॅपेबिलिटी चेक करा, त्याच्यानंतरच डिसिजन घ्या की गाडी घ्यायची की नाही घ्यायची. कारण धंदा नाही असं नाही, किंवा रेट भेटत नाही असं नाही, आपली जी काम करण्याची पद्धत आहे ना मित्रांनो, ती सगळी चुकीची. तर काय काय चुकतं, काय नाही चुकत, तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे. तर सगळ्यात अगोदर आपण बघूयात, की इथं 3 कॅटेगरीच्या मित्रांनो गाड्या असतात. एक असते मिनी, दुसरी असते सेडान, आणि तिसरी असते एसयूव्ही. तर मिनी मध्ये चालतात वेगनर, सेलेरिओ. सिडान मध्ये चालतात ओरा आणि डिझायर, आणि एसयूव्ही मध्ये मॅक्झिमम चालते एर्टिगा. तर आता माझ्याकडे आहे गाडी सिडान. तर मी तुम्हाला थोडेसे माझे स्क्रीनशॉट पण दाखवेल, थोडेसे स्क्रीन दाखवेल, की मी गोची बुकिंग कधीच घेत नाही. गोच्या कस्टमरला आपल्या गाडीमध्ये अलाउडच नाही. ज्या वेळेस माझ्याकडे फक्त सिडान, प्रीमियर ह्या बुकिंग येतात, त्याच वेळेस मी त्या बुकिंग घेतो. अन्यथा गोच्या बुकिंग क्वचितच, म्हणजे मी कुठेतरी अडकलोय बाहेर आणि मला आता घरी यायचंय, आणि मला बुकिंग प्रीमियर मध्ये पडत नाही किंवा सिडान मध्ये पडत नाही, त्याच वेळेला मी फक्त गो चालू करतो आणि ती ट्रिप घेऊन येतो. परंतु रेट पण त्यावेळेस मी असाच बघतो, जोपर्यंत 20 रुपये किलोमीटरच्या पुढे रेट भेटत नाही, तोपर्यंत मी ती ट्रिप उचलत नाही. आणि 20 रुपयाच्या पुढे रेट भेटत नाही असं नाही मित्रांनो, आपण काम करण्यासाठी चुकत आहे. म्हणजे जसं की पीक आवर मध्ये तर 100% तुम्हाला रेट भेटतोच भेटतो. आणि ज्यांच्या आता सध्याची कंडिशन काय होते, की गो
ज्यांच्या मिनी कॅटेगरीच्या गाड्या आहेत, म्हणजे सिलेरिओ झालं, वॅगनर झालं, त्यांना काही ऑप्शन नाही. त्यांना फक्त त्या नॉन एसी आणि मिनी म्हणजे गोची किंवा मिनीची जी बुकिंग येते तीच त्यांना भेटते. परंतु सिडानचं काय होतं सध्या, माझ्याकडे समजा आता मी 10 लाखाची सिडान गाडी घेतली आणि जर मी 8 लाखाच्या गाडीच्या जर बुकिंग मारत बसलो तर मला 100% वाटणारच ना, अरे रेट खूपच डाऊन आहे. त्याच्यामुळे ज्यांच्याकडे सिडान गाड्या आहेत, मॅक्झिमम तुम्ही फक्त प्रीमियर आणि सिडानच्या बुकिंग मारण्याचा प्रयत्न करा. 100% तुम्हाला रेट भेटणार. एसयूव्ही ज्यांच्याकडे इर्टिगा गाड्या आहेत त्या प्रीमियरच्या बुकिंग मारतात, कारण एसयूव्हीच्या बुकिंग खूपच कमी आहे मार्केटमध्ये. त्याच्यामुळं ज्या त्या कॅटेगरीच्या जर ज्यांनी त्यांनी बुकिंग मारल्या तर 100% रेट थोडासा व्यवस्थित वाटणार आहे आपल्याला. आणि ही काम करण्याची पद्धत आपली चुकतीये पहिल्यांदा. तर ज्यांच्याकडे जी गाडी आहे त्यांनी त्या जर बुकिंग मारण्याचा प्रयत्न केला तर रेट पण तुम्हाला 100% भेटणार आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही कामाला सुरुवात कधी करताय, म्हणजे लॉग इन किती वाजता करताय, त्याच्यावरती पण बरंच अवलंबून असतं. आता माझं जर बघितलं तर मी लोकलमध्ये काम करत नाही, मी फक्त इंटरसिटी घेतो. आणि दुसरी गोष्ट, जास्तीत जास्त मी फक्त पुणे मुंबईच करतो, मी आउटसाईडचे बुकिंग पण घेत नाही. तर आता कालचा एक स्क्रीनशॉट मी तुम्हाला इथे टाकतो. मला छत्रपती संभाजीनगरची बुकिंग पडली होती बघा. ही काहीतरी 250 किलोमीटरची बुकिंग होती. 4,400 रुपये दाखवत होतं मला. मी पहिल्यांदा ती ऍक्सेप्ट केली. कस्टमरचा मला फोन आला, दादा येत आहे का, मी म्हटलं येतोय. पण नंतर मी जाता जाता विचार केला की बाबा 250 किलोमीटरला आपल्याला 42 रुपये देतो, ठीक आहे, पण तिकडे गेल्यानंतर करायचं काय, कारण संभाजीनगर मधनं बुकिंग शक्यतो पडत नाहीत. मग नंतर ना सीट भरा किंवा ह्या बाकीच्या गोष्टी करत बसण्यापेक्षा एक तर जायला मला लागणार 6 तास, यायला लागणार 6 तास, 12 तास इथंच झाले. परत अजून 1-2 तास तिथं गेलं तर ते झालं वेगळं. म्हणजे 14 तास, 14 ते 15 तासाची माझी बुकिंग होणारी आणि मला भेटणार 42 रुपये प्लस सीएनजी. ठीक आहे, जाताना येताना सीएनजी भेटेल, म्हणजे 500 किलोमीटरला 42 रुपये. येताना सीट भेटली तर भेटली, नाही तर नाही भेटले. मी हा 2 मिनिटं विचार केला, ती बुकिंग कॅन्सल केली. एक 15 मिनिटं थांबलो की लगेच मला परत बांद्राची बुकिंग पडली. तर ज्यावेळेस आपल्याला बुकिंग येतात त्यावेळेस तो रेट बघून लगेच ऍक्सेप्ट करणं, ठीक आहे, ऍक्सेप्ट केली तुम्ही, काही हरकत नाही. परंतु कमीत कमी त्या बुकिंग वरती विचार तरी करा की मला बाबा ही ट्रिप परवडेल नाही परवडेल. नुसते अंदाधुंद ट्रिप आली, ऍक्सेप्ट केली, निघाला. येतानाच काय, येतानाच काहीच नाही ना. मुंबईला ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस कमीत कमी गॅरंटी तरी असते की बाबा नाही, मला रिटर्नची कमीत कमी 1,800-2,000 रुपयाची तरी बुकिंग पडेल. आपल्याला एमटी तरी यावं लागत नाही. कुठले सोमवार, मंगळवार, बुधवार हे वार सोडले तर शक्यतो बुकिंग पडतेच, थोडा लेट पडते पण पडते. त्याच्यामुळे आउटसाईडच्या बुकिंग मारण्यापेक्षा मी प्रिफर करतो की बाबा पुणे मुंबईच, कारण जाताना येतानाची गॅरंटी भेटते. आणि हे 150 किलोमीटर म्हणजे काय वाटत नाही आपल्याला, हे डेलीच झालेलं आहे. तर ज्यावेळेस आपण ट्रिप सिलेक्शन हे तुमचं एकदम चांगलं पाहिजे, त्याच वेळेस तुम्हाला ते ट्रिप परवडेल किंवा नाही परवडेल हे तुमचं तुम्हाला कळलं पाहिजे. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस तर वेळ, तुम्ही कुठल्या वेळेला बाहेर निघता. तर माझा डेलीचा गजर आहे घड्याळातला 3 वाजताचा. 3-3:15 वाजता मी उठतो, आवरून वगैरे 4, 4:15, 4:30 पर्यंत सीएनजी वगैरे भरून रेडी असतो. ज्यावेळेस आपण सकाळी उठतो, ज्यावेळेस आपण सकाळी निघतो, त्यावेळेस एकदा तरी ठाम, म्हणजे आपण विचार करूनच निघा की नाही आज एवढा एवढा बिझनेस करणार आहे. स्वतःला कॉन्फिडन्स द्या, मला ही इकडची ट्रिप पडेलच, मी हे काम करेलच. तुम्ही जर कंटिन्यू निगेटिव्ह बोलत राहिला, धंदाच नाही, सीएनजी मागला, गाड्या भरपूर झाल्या, रेटच भेटत नाही, ट्रॅफिकच भरपूर झालंय, ह्या सगळी कारणं झाली आपली. मग तुम्ही गाडी घ्यायच्या अगोदर हा विचार का नाही केला की बाबा मला हे फेस करावं लागणार आहे? तुम्ही विचारलं का नाही विचारलं बाकीच्या जणांना? तुम्ही किती पण 10 जणांना विचारा, 100% तुम्हाला 10चे 10 जण बोलणार आहेत की गाडी घेऊ नको, हे तर नक्कीच आहे. परंतु मग तुमची कॅपेबिलिटी काय आहे? गाडी घेतोय आपण, मग नंतर न रडत बसण्यापेक्षा अगोदर विचार करा ना की बाबा मला गाडी घ्यायची आहे, तर मी ह्या धंदा करू शकेल का, की दुसऱ्यानी घेते म्हणून मी पण घेतोय असं नाही ना. तुमची कॅपेबिलिटी बघा, दुसऱ्याची बघा. त्याच्यानंतर त्याच्यासाठी मी कधी पण सांगत असतो की 1-2 महिने बाई कुणाच्या तरी गाड्या चालवून बघा, त्याच्यानंतर डिसिजन घ्या. पण आपली इथं असं नाही, नाही नाही नाही, मी बनलो तर डायरेक्ट मालक बनणार, मी कुणाची गाडी चालवणार नाही. मी स्वतः दुसऱ्यांच्या गाड्या चालवल्यात, त्याच्यानंतर मी आता 6 वर्ष झाला हा धंदा करतोय. परंतु मी आता लोकांना परत वाटतं की पैसे दाखवतात, हे करतात, ते करतात, लोक जास्त गाड्या घेतात. अहो, मी सकाळी रोज 4 वाजता उठून बाहेर जातोय, माझे डेली 15 ते 16 तास मी लॉग इन होतोय. त्यावेळेस माझ्या ह्या ज्या इमारती तुम्हाला दिसतात
त्या इमारती बनलेल्या असतात. मी घरात बसून किंवा नुसतंच 8 आणि 9 वाजता गाडी काढून काहीच उपयोग नाही या धंद्यामध्ये. तुम्ही कुठलाही बिझनेस करा, बिझनेस करायचा असेल तर मेहनतीशिवाय पर्याय नाही. 14, 15, 16 तास तुमचा बिझनेस स्वतःचा आहे तर एवढा वेळ द्यावाच लागणार आहे ना. उगाच 9ला उठायचं, 8ला उठायचं, 10ला गाडी बाहेर काढताय दिवसभर. ज्यावेळेस लोक ऑफिसात जातात त्यावेळेस तुम्ही गाड्या रोडवरती आणताय आणि म्हणता धंदा नाही, धंदा नाही. मला कुणी पण सांगावं, जो माणूस सकाळी 4, 4:30, 5 वाजताच्या दरम्यान गाडी काढतोय बाहेर आणि संध्याकाळपर्यंत त्यांनी फक्त सांगावं की माझा आज धंदाच नाही झाला. हे जेवढे पण रडत आहेत ना की धंदा नाही राहिला, काहीच नाही, ह्यांना सकाळी उठायची सवय नाही, सकाळी उठत नाहीत आणि परत नंतर न बोलायचं की धंदा राहिलेला नाही. कुणी पण कधी पण तुम्ही फक्त गाडी एकदा 5 वाजता काढून बघा. आणि बरं असं बी नाही की 2 दिवस 3 दिवस गाडी काढली आणि 3 दिवसातच तुम्ही लगेच म्हणताय नाही नाही सकाळी उठून पण फायदा नाही, धंदा होत नाही. अहो रोज उठा, रोज बाहेर निघा, तरच तुम्हाला काहीतरी काही ना काही ऑपॉर्च्युनिटी भेटेल. सिडानवाल्यांनी गोचा ऑप्शन बंद करून ठेवा, नॉन एसीचा ऑप्शन बंद करून ठेवा. ज्याच्या त्याच्या ट्रिपा ज्याला त्याला भेटला तर 100% धंदा सगळ्यांना, म्हणजे रेट पण चांगला भेटतो. तुम्हाला किती दाखवू माझ्या, आता हे जर माझ्या ट्रिप दाखवल्या ना तुम्हाला, तर एक सुद्धा ट्रिप माझी अशी नाही की 20 रुपयाच्या आतमध्ये गाडी चालत नाही. प्रत्येक ट्रिप माझी 20, 25, 30, 35 अशा रेटनेच मी ट्रिपा उचलतोय. आणि मार्केटमध्ये अशा ट्रिपा नाहीत का 100% ट्रिप आहेत. आपलं ट्रिपा सिलेक्शनच चुकते पहिली गोष्ट. बरं हा बिझनेस स्वतःचा आहे ना, आपला स्वतःचा बिझनेस आहे. तुम्हाला कुणी मालक नाही ना, तुम्हाला म्हणत नाही ना भाऊ तू 9लाच लॉग इन कर, 10लाच लॉग इन कर, 5लाच लॉग इन कर. अहो प्रत्येक आठवड्याला एक्सपेरिमेंट करा ना तुम्ही की बाबा ठीक आहे हा आठवडा मी डेलीचा 4 वाजता उठणार, गाडी 5 वाजेपर्यंत बाहेर काढणार, एक आठवडा मी चालून बघणार बाबा काय नक्की फरक पडतोय का. तुम्ही 5ला गाडी लॉग इन करा, 12 वाजेपर्यंत करा, घरी जा, झोपा, संध्याकाळी परत 3-4 तास काम करा आणि मग सांगा धंदा होतो का नाही होतो. एक आठवडा तसं करून बघा बाबा. ह्या आठवड्यामध्ये पण मी 4ला उठून मी तुम्हाला वाटत असेल की बाबा फरकच पडत नाही, म्हणजे धंदाच होत नाही. नेक्स्ट टाइम नंतर ना दुपारनं चालू करा, संध्याकाळनं चालू करा, एक्सपेरिमेंट करा ना स्वतःच्या स्वतःवरती की बाबा तुम्हाला कुठल्या टायमामध्ये वाटतं की बाबा धंदा भेटतोय त्याच टायमाला चालू करा. उगाच कधी पण चालू करून काय फायदा नाही ना. जर एखाद्याचं चहाचं दुकान आहे, आता मी स्वतः 2 वर्ष चहाचं दुकान चालवलंय. मी 3 वाजता उठून चहाच्या दुकानामध्ये जाऊन 4 वाजता माझं शटर वरती असायचं, तेव्हा कुठं माझा धंदा व्हायचा. पण एखादा चहावाला तुम्ही मला सांगा जर 9 वाजता 8 वाजता दुकान उघडत असेल तर त्याचा धंदा होईल का हो. प्रत्येक बिझनेसचे टायमिंग टेबल ठरवून दिलेले. बिअर बार तुम्हाला संध्याकाळी जास्त चालतं, ते आता सकाळी पिणारे बी असतील ते मला माहित नाही, परंतु म्हणजे जे ते गोष्ट आहे ना ते प्रत्येक गोष्टीला टाइम ठरवून दिलेला आहे. त्या टायमामध्ये ते कामं झालीच पाहिजे. ते जर त्या टायमामध्ये शटर वरती होतच नसेल तर फायदा काय. त्याच्यामुळे जेवढं तुम्हाला तुमचं एक एक्सपेरिमेंट करा की बाबा ह्या टायमालाच धंदा होतोय तर आपण ह्या टायमाला चालू करू. उगाच भाऊ तुम्ही आता एवढी 9-10 लाखाची गाडी घेतली, रडत बसण्यापेक्षा काहीच नाही, हातपाय हलवा ना. मेहनत केली नाही तर कुठून तुम्हाला पैसे भेटणार आहे. आणि असं नाही की तुम्ही जॉबला गेला तर तुम्हाला मेहनतच करायची. कुठलाही बिझनेस घ्या, त्या बिझनेस मध्ये मेहनतीशिवाय पर्याय नाही. स्वतःचा कॉन्फिडन्स स्वतः वाढवा. उगाच युट्यूब वरती ह्या एवढा धंदा केला आणि हे पैसे दाखवतात म्हणून गाड्या वाढल्या. अरे मेहनत करतोय ना, 15-15, 16-16 तास काम करतोय, त्यावेळेस धंदा होतोय. धंदा जर मेहनतच करायची नसेल, जागेवरती कोण कोणाला देत नाही. त्याच्यामुळे मेहनत करण्याची इच्छा असेल तरच ह्या धंद्यामध्ये पडा. कुणाचं पण काम नाही धंदा करणं, हा रोडवरतीच निघायचंय तुम्हाला. व्यवस्थित कस्टमर सोबत व्यवस्थित पाहिजे. दुसरी गोष्ट आली आता तुमचं प्रोफाईल. कुठलंही आता ओला उबर, मी फक्त एकच ऍप्लिकेशन चालवतो उबर, आणि मला उबर काहीच कमी करत नाही. एकच ऍप्लिकेशन चालवतो आणि ते ऍप्लिकेशन मी एकदम प्रॉपर चालवतोय. ट्रिपा कुणाला देते कंपनी, ट्रिपा कुणाला देते ज्याचं ऍक्सेप्टन्स रेट चांगला आहे, कॅन्सलेशन कमी आहे आणि तुमचं रेटिंग चांगलं आहे. तुमचं कमीत कमी रेटिंग 90च्या पुढे राहू द्या, ऍक्सेप्टन्स रेट 30-40च्या पुढे राहू द्या, कॅन्सलेशन 10च्या आतमध्ये राहू द्या. हे जर तुमचं प्रॉपर असेल तरच तुम्हाला ट्रिपा पडतात. ज्यावेळेस आपण कस्टमरला ड्रॉप करत असतो, म्हणजे एखादी ट्रिप आपण आता आपली ट्रिप संपणार आहे तर आपल्याला काय होतं, कधी कधी 8-10 मिनिटं अगोदरपासूनच ट्रिपा चालू होतात, ऍडव्हान्स ट्रिपा. तर त्या ट्रिपा आपण ऍक्सेप्ट करत नाही, त्याच्यामुळे आपला ऍक्सेप्टन्स रेट अजून डाऊन होत जातो.
तर काय करायचं, ज्यावेळेस आपण एखादा ड्रॉपअप करत असतो त्यावेळेस आपलं स्क्रोल वरती करून आपलं ऍप्लिकेशन बंद करायचं आणि 1-2 मिनिटं राहिलेले असतील ड्रॉपअपच्या वेळेस, त्यावेळेस परत लॉग इन करायचं. तुम्हाला ट्रिप पण पडेल आणि तुमचा ऍक्सेप्टन्स पण डाऊन होणार नाही. आणि दुसरी गोष्ट, कॅन्सलेशन कसं नीट करायचं. कॅन्सलेशन जर एखादी ट्रिप आपल्याला येते आणि ती ट्रिप आपण ऍक्सेप्ट करतो नंतर लगेच कॅन्सल करतो, तर ह्याच्या अगोदरच बघायचं ज्या पण ट्रिप आपण ऍक्सेप्ट करू त्या आपण 100% कम्प्लीट करू. ह्याच हिशोबाने करणार असेल तरच ती ऍक्सेप्ट करायची, नाही तर ऍक्सेप्ट करायची नाही. बरं ठीक आहे, कधी कधी होतं बाबा ऍक्सेप्ट करतो कस्टमर, एकतर खूप गर्दीच्या ठिकाणी असतो किंवा लोकेशन एक असतो दुसरीकडं, तर या केसमध्ये ठीक आहे तुम्ही कॅन्सल केलं तर ठीक आहे, पण आपला कॅन्सलेशन एकदम 15च्या पुढे जास्त हाय ठेवू नका. कॅन्सलेशन जेवढा कमी ठेवता येईल तेवढा कमी ठेवा. आणि रेटिंग तर आता ज्यांचं एकदम डाऊन झालेलं आहे तर त्यांना खूप मेहनत घ्यावी लागणार आहे त्यांचं रेटिंग परत आहे तसं म्हणजे 90च्या पुढे आणण्यासाठी. पण ज्यांचं आता नवीन आहे त्या धंद्यामध्ये त्यांनी एवढं लक्षात ठेवा की रेटिंग डाऊन होऊन देऊ नका. जसं की मी आता जवळजवळ 6-6.5 वर्ष झाले, परंतु माझं रेटिंग 4.96 म्हणजे एकदम कन्स्टंटली तसंच आहे. माझं 4.99 होतं, परंतु मी प्रत्येक कस्टमरला चांगली सर्व्हिस देतो. पण कधी कधी काय होतं की किती पण चांगलं दिलं तरी काही कस्टमर आपल्याला रेटिंग खराब देतात. त्याच्यामुळं जर एखाद्या कस्टमरने जर 1 रेटिंग आपल्याला दिलं तर कमीत कमी आपल्याला 20 ते 25 5 स्टार लागतात तो 1 रेटिंग घालवण्यासाठी, म्हणजे परत रेटिंग वाढवण्यासाठी. त्याच्यामुळे ठीक आहे, सर्व्हिस तर आपण चांगली देतो, पण त्या केसमध्ये आपण काय करू शकत नाही. ज्यावेळेस कस्टमर आपल्याला एकदम 1 स्टार देतो, 2 स्टार देतो, 3 स्टार देतो, ज्यावेळेस कस्टमर असं देतो त्यावेळेस आपलं रेटिंग परत डाऊन होत जातं. तर एवढंच सांगतो की मित्रांनो, मेहनतीशिवाय पर्याय नाही. तुम्ही मुंबईच्या UP बिहारांना जाऊन विचारा की ह्या टॅक्सी धंद्यामध्ये आहेत, त्यांना विचारा बरं धंदा आहे का नाहीये. 12-12, 14-14, 15-15, 16-16 तास काम करतात ते लोक, त्याच वेळेस पैसे भेटतात. ठीक आहे, पहिला काळ होता की बाबा कमी ट्रिपांमध्ये जास्त पैसे भेटायचे, इन्सेंटिव्ह भेटायचं. कंपन्या अर्थातच त्यावेळेस नवीन होत्या, त्यांना पाय रोवायचे होते, त्यामुळेच ते आपल्या ड्रायव्हर लोकांना देत होते, रेट चांगला देत होते, स्वतःच्या खिशातनं पैसे काढून इन्सेंटिव्ह देत होते. त्या काळातली जी लोक आता आहेत ना, त्याच्यामुळं त्यांनी पहिले भरपूर पैसे बघितलेत, भरपूर पैसे कमवले. पण आताच्या रेटमध्ये ते काम करायचं म्हटलं तर थोडंसं अवघड जातंय त्यांना सुद्धा. त्याच्यामुळे पण काय करू शकत नाही. रेट जे आहे ते आता कंपन्या जर देत असले तरी आपण पण मग थोडंसं हुशार बनवून काम केलं पाहिजे ना. कंपन्या देतात ठीक आहे, चांगल्या रेटचं बुकिंग आपल्याला उचलणं तेवढंच गरजेचं पण आहे. त्याच्यामुळं मेहनतीशिवाय पर्याय नाही. माझा व्हिडिओ मी दुसरा बनवला होता मित्रांनो, पण ते माईक मधनं आवाज गेला निघून, परत मला आता हा व्हिडिओ परत कंटिन्यू करावा लागतोय. आता त्याच्यामध्ये काय बोललो होतो मलाच माहिती नाही, कारण आवाजच येत नव्हता. आता हा दुसरा परत बनवतोय. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं, ज्यांची कॅपेबिलिटी आहे की मी हा धंदा करू शकतो त्यांनीच गाड्या घेण्याचा निर्णय घ्या. कारण 15 ते 16 तास रोज जर काम करण्याची तुमची जर तयारी असेल तरच याच्यात तुम्हाला थोडेफार पैसे दिसतील, अन्यथा तुम्हाला पैसे दिसणार नाही. तुमचा EMI सुद्धा जाणार नाही. तुम्ही इकडनं तिकडनं पैसे सोने गहाण ठेवून कुठनं व्याजाने घेतलेले असतील ते सुद्धा तुमचे जाणार नाहीत. हे सगळं डिपेंड आहे तुमच्यावरती. जर काम करायची तयारी असेल तरच गाड्या घ्या, अन्यथा दुसरं काहीतरी व्यवसाय करण्याची इच्छा असेल तर तो व्यवसाय करा किंवा कुठेतरी जॉब करा. परंतु नंतरनं परत येऊन एखाद्या वर्षात गाडी परत विकायला काढणे हा काही याच्यावरचा ऑप्शन नाहीये. त्याच्यामुळं जर कॅपेबिलिटी असेल तरच गाडी घेणे. सकाळी लवकर उठण्याची तयारी पाहिजे, रोज 15 ते 16 तास काम करण्याची तयारी पाहिजे, कस्टमर सोबत व्यवस्थित बोलण्याची स्किल पाहिजे, गाडी आपली स्वच्छ पाहिजे, आतून बाहेरून सगळीकडनं कंपन्यांसोबत नीट काम करता आलं पाहिजे, तरच आपल्याला काम भेटणार आहे. जर ह्यांच्यासोबत आपण व्यवस्थित काम करत नसेल तर आपल्याला ट्रिपा सुद्धा भेटणार नाहीत. त्याच्यामुळे ह्या गोष्टी असतात ह्या ओला उबरच्या धंद्याच्या. नाहीतर ह्या जर तुम्हाला करता येणार असेल तरच काय डिसिजन तुमचा असेल ते डिसिजन घ्या, अन्यथा डिसिजन घेऊन परत फसू नका की बाबा असंच होतंय तसंच होतंय, हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे. मेहनतीशिवाय पर्याय नाही. तर एवढंच सांगेल ह्या व्हिडिओमध्ये. आपण इथेच थांबूयात. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.